पण सध्या पुण्यात राहतो. शिक्षण तसं BE मेकॅनिकल झालं आहे, पण शिक्षणाशी रिलेटेड असं आयुष्यात काहीच केलं नाही. अनावधाने असेल, ॲक्सिडेंटली असेल, व्यवसायात पडत गेलो, व्यवसाय करत गेलो, बरेचसे चॅलेंजेस फेस करत गेलो, ओव्हरकम करत गेलो, सक्सेस मिळवत गेलो. काही चॅलेंजेस चालू आहेत, काही चॅलेंजेस संपली आहेत. खरं सरांनी शिक्षण भरपूर दिलं, नॉलेज भरपूर दिलं, प्रेम भरपूर दिलं. एक सर तुम्ही द्यायला कमी पडलात. तुमच्याबद्दल बोलायला फक्त 1 मिनटं दिलं. सरांनी हजारो लोकांच्यात बोलायला शिकवलं. त्या व्यतिरिक्त मी सांगू इच्छितो, सरांनी हजारो लोकांच्यात फक्त बोलायला नाही शिकवलं, तर सरांनी करोडो लोकांच्यात जगायचं कसं हे जास्त शिकवलं. सरांबद्दल कृतज्ञता, चित्रलबद्दल कृतज्ञता व्यक्तही करतोच. पण क्लासचा मला रेफरन्स कोणी दिला नाही, तर मला ओढून आणलं ते म्हणजे आदरणीय राहुलदादा वागसकर यांचं मी खरंच आभार मानतो. मुळात राजकारणात जायचं नव्हतं, बोलायला पोटापुरतं येतं, जेवढं व्यवसायाला लागतं तेवढं प्रेझेंट करता येतं. त्यामुळे म्हणजे जे हेडिंग होतं, हजारो लोकांसमोर बोलायला शिका, मुळात क्लासला का पाठवतं हे माहिती नव्हतं, किंवा का पाठवतो आहे. अचानक भेटला, काही चॅलेंजेस समोर होते, त्याला माहितीही नव्हते. विराज, मला तुझ्यात बदल जाणवतो आहे, तू मला ओरिजिनल वाटत नाही आहेस, आपण सरांना भेटू, क्लास लाव. आणि म्हणजे काहीच सांगू नको मला, तू ह्या आठवड्यात क्लासला जायचं आहे. क्लासच्या आदल्या दिवशीपर्यंत नक्की नव्हतं क्लासला जायचं आहे का नाही. सागर सरांचा फोन आला आणि मी मिस कॉल उशिरा पाहिला, पण म्हटलं जायचं नाहीच आहे तर मग कशाला सरांना कॉलबॅक करायचं. सर, मी तुम्हाला कॉलबॅक पण नाही केला. मला राहुलदादाचा रात्री फोन आला की उद्या मला बाकीचं एकही कारण नाही सांगायचं, तू उद्या क्लासला जायचं आहे. म्हणजे तरी पण मी काही असं विषय सिरियस घेतलं नव्हतं. म्हटलं चला, सकाळी अलाराम नव्हता लावला पण जाग आली, उठून आपलं क्लासला आलो आणि फी पण मी त्या दिवशी सकाळी भरली. पण सरांकडून शिकायला भरपूर मिळालं. मुळात ज्या गोष्टी ओव्हरकम करायच्या होत्या त्या गोष्टी ओव्हरकम करण्यासाठी 100% फायदा झाला आहे. बाकी त्या व्यतिरिक्त जे काही शिकायला मिळालं त्यामध्ये टाईम मॅनेजमेंट असेल, माणसं ओळखायला मिळाली, शिकायला मिळालं. व्यवसायात बऱ्याच गोष्टींची जी त्रुटी होती, बरेच जे प्रश्न होते, त्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं मिळाली. आता हे सगळं मला एका मिनिटात सांगता येणार नाही, तुमचा खूप वेळ घेतला, धन्यवाद. आणि विशेषतः सांगायला आवडेल, तुमच्यासारखे सहकारी मिळाले आणि ह्या गोष्टींना मी खरंच देवाचे खूप आभार मानतो की सरांचं मार्गदर्शन आणि तुमचं सहकार्य, ह्यासाठी मी खरंच देवाचं ऋणी राहील. धन्यवाद.